नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चाललो आहे शिमग्याला गावी पालखीला. सामान जास्त असल्याने बसने चाललं आहे. सध्या कसा एकटाच चाललो आहे, पण बसचा काय अजून ठाव ठिकाण नाही. कंटाळलो नुसतं आणि फायनली आली. गरमी जरा जास्तच होते म्हणून म्हटलं चला थंड AC गाडीने जाऊ. आणि अशा सणवार जवळ आले की या बसवाल्यांचा भाव पण वाढतो. ठीक आहे, आता काय करणार, उनके दिन चल रहे भाई. मग काय कानात इयरफोन घालून एडिटिंगला सुरुवात केली आणि मग हळूहळू गाडी पुढे जात होती. आणि कधी डोळा लागला कळलंच नाही आणि पटकन आवाज आला, गाडी जेवायला 20 मिनटं थांबेल. मग पटकन गेलो आणि जेवायला बसलो. लागली होती मरणाची भूक. मग खाऊन मस्तपैकी भुकेला शांत केलं आणि रिलॅक्स झालो. रिलॅक्स होऊन गाडीत बसलो आणि गाडी निघाली. जेवल्यानंतर मजबूतवाली झोप लागली आणि सकाळी डोळा उघडला, बाहेर उजाडला पण होता आणि आपला स्टॉप पण जवळ आला होता. नेवळी स्टॉपला उतरलो आणि जायचं होतं पुढे कळझोंडीत. सामान जास्त होतं, मग केली रिक्षा. सगळं सामान नीट ठेवलं आणि निघालो. मुंबईत मरणाची गरमी, पण इथं रिक्षात बसल्यावर मस्तपैकी अशी गारगार हवा येत होती. हा. आणि गावची हवा एकदम आपलंसं करून टाकत होती. मस्तपैकी पुढं सूर्यनारायण देवानी आपलं दर्शन दिलं. चला दर्शन घेऊया. मस्तपैकी त्याचं दर्शन घेतलं, निघालो. जशी जशी रिक्षा पुढं जात होती गावची ओढ वाढत होती आणि बघता बघता एकदम जवळ आलो आणि पोचलो मी माझ्या गावी. पोचलो एकदाचं बाबा. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं थेट कोकणातून. तर फायनली गावी पोचलो. खूप छान वाटतं आहे. आईवडिलांना पण भेटलो खूप महिन्यानंतर, तर अजून छान वाटतं आहे. तर मस्तपैकी सकाळचा पाखरांचा किलबिलाट ऐकायला येतच असेल. तर छान वाटतं आहे, प्रत्येकाला छान वाटतं गावी येऊन. आता सकाळ झाली आहे, भूक लागली आहे, न्याहारी करू आणि मग हुंडायला सुरुवात करूया. इकडे तिकडे. चला तर मग. मस्तपैकी गावची अशी चटणी आणि भाकरी या न्याहारी करायला.